हा हा ताकदच आहे त्यांच्या तोंडात शब्द निघालेला खराच. ही गोष्ट माझ्या बायकोला सांगितली नाही मी. तुम्हाला सांगायला आलोय. अहो राजा खाल्लेल्या मिठाला जागणारा माणूस आहे. राजा जाणार वर तुम्ही राहणार खाली. म्हणून म्हटलं आपल्या माग माग थोडस लेवला तर येणार तुम्ही. व्हायला हे चांगलंय राजा भाऊ. मग चांगलं. मला काय म्हणायचंय, कोणाला माहित नाही ना गावात हे बघा, ही पंचवार्षिक म्हणजे माझ्यासाठी अग्नी परीक्षा आहे आणि ती कसल्या परिस्थितीत पास झाली पाहिजे. हे बघा, हे अण्णा चेअरमन हे सगळे टपल्यात. तुम्हाला सांगतोय ह्या दोघांना अजिबात कळलं नाहीत पाहिजे महाराज आले ते. काय असेल ते महाराजाची बांधी करू, पण आपल्या पदरात पंचवार्षिक पडली पाहिजे. पडणार त्यांच्या फक्त तोंडात ना आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला तिथे गेलं पाहिजे. नाही नाही चल, माझी इच्छा नाही पण तुमच्यामुळे परत येतो मी. आणि नाही चला 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 चला. महाराज हा दाढी खूपच छान दिसते तुमची. दिसणारच, महाराजांची दाढी ना ती. तो तर पण खूप छान आहे. असणारच, सारखा धोत्रामध्ये हात घालू नको बाबा. काय पण म्हणा. आला का परत फिरून दाढीकडेच. बाबा तू सारखं माझ्या दाढीला काय हात लावू नको, नाहीतर तुला दाढीला बांधून असा गरा गरा फिरून त्या उसाच्या सरीला टाकील ना, नाव नाही मग. आता नाही लावत. बर बाबा, अरे ती सावज कधी येणार आहे? येतील की आता. अरे कशी लावली फिल्डिंग तू? लावलाय माणूस बरोबर. गावातल्या 10-5 माणसाला लुटायला आलोय ना आपण. एक नंबर काम आहे. लावली ना? लावली फिल्डिंग बरोबर. बघ बाबा तुझ्या ह्याने कधी यायचं ते. त्याला जाता पहिला आवाज येतोय बर का, कोणतरी आलेलं दिसतंय. महाराज नीट बस. नीट बस. महाराज आली. महाराज वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय च धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम भास्कराय विद्महे महाद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात्. आदित्य आमचा पोरगा आहे. घरामध्ये कोंडून ठेव तुझ्या पोराला, मूर्ख बालका. तपश्चर्यामध्ये विघ्न आणतोस. महाराज सरपंच. सरपंच म्हणजे गावचा सरपंच आहे म्हणायचं ते. सरपंच आहे महाराज, सरपंच. पण गावासाठी सरपंच ठरले ना ती. 15 वर्ष झालं तो गावामध्ये सरपंच आहे. आदर्श सरपंच पुरस्कार मिळत मला. पद भोगली 15 वर्ष. गावचा विकास करता करता घरचा सुद्धा ह्या पठ्ठ्याने विकास करायला माग पुढे बघितलं नाही. गळामध्ये माळ आहे तुझ्या आणि पण पोटामध्ये काळ आहे. नाही महाराज, तू सांगायला कशाला पाहिजेस रे, तुझं तोंड सांगतय ना मला. सत्य आहे का नाही? पण हे बघ बालका, तुला 2 माणसांची तुझ्या यशामध्ये अडकाठी. खरंय महाराज. अहो मला सरपंच पद मिळाय पाहिजे आणि 2 माणसं मला लय अडकाठी घालतात. पण कोण आहेत ती? कोण आहेत ती? सांगणार मी कोण आहे, सांगणार तोय. समोर मसोबाय ऐकायचंय फक्त तू. माझ्या फक्त तोंडामधनं शब्द जाणार आहेत. पहिला म्हणजे तो अण्णा कोंबडा. हा आणि दुसरा कोण? तो चेअरमन. हो महाराज. आलं का निरंजन? खरंय खरंय. पण यश जर प्रदान करायचं असेल तर तुला माझा तोडगा ऐकावं लागेल. अहो महाराज तुम्ही काही सांगा, सगळी करायची तयारी माझी. सगळं करायची तयारी ना? तर मग ठीक आहे, देवाला तुला एक अंड व्हावं लागेल. अहो महाराज 5-50 ट्रे अंडी वाहतो. मूर्ख बालका, आमचा काय ढाबा बिबा आहे का इतके अंडी ट्रॅकनी व्हायला? ते फक्त देवाला व्हायचंय अंडा. देतो की. हळू बोल नका राव तुम्ही. अहो महाराजांनी लय कमी किंमतीत आपल्याला खर्च सांगितलाय. महाराज अंड्याचा गाडी देतो तुम्हाला, काय अडचण. गाडी नको, फक्त एक चांदीचा अंड व्हायचंय तो. चांदीचा? हा. अहो महाराज चांदीचा अंड म्हणजे अवघड आहे जरा. चांदी खायला घालावं लागेल, मग कोंबडी ती चांदीचा अंडे घालेल. मूर्ख माणूस, अरे खिशामध्ये पैसे घ्यायचं, तालुक्याच्या गावाला जायचं आणि तिथून एक अंड आणायचं चांदीचं आणि ते आम्हाला नाही द्यायचं. बरं, कारण आम्ही कोणाच्या पैशाला आणि कोणाच्या अंड्याला हात लावत नाही. का लावतो? नाही नाही. ते अंड घ्यायचं, स्मशान भूमीपाशी गावच्या जायचं, तिथे एक नदी वाहते, त्या वाहत्या पाण्यामध्ये ते अंड सोडायचं. महाराज तुमच्या पायावर ठेवलं असतं अंड आम्ही. पायावर नको. आणि हे बघ, वाहत्या पाण्यामध्ये अंड सोडत असताना मागा बघायचं नाही, मोहरा बघायचं, नीट सुटायचं आपल्या घरी, तरच तोडगा काम कराल. महाराज
काय रोख पैसे खर्चायला वगैरे ठेवू का काय? पैशाला आम्ही खात नाही, पैशाला कोंबडी खात नाही, पैशाला कोणच बघत नाही इथं. नको. बर महाराज, तेवढं सरपंच पद मला मिळालं पाहिजे. सरपंच पद फिक्स मिळणार तुला, पण हे बघ तुला शनिवार करावं लागेल. करतो अजून ना. एक तोडगा म्हणून करतो की. शनीचा मंत्र म्हणावा लागेल. म्हणतो ओम शनिदेवाय नमः. महाराज, पण माझा सोमवार असतो की. सोमवार नाही रे बालका, शनिवार म्हणजे शनिवारच. आमच्या तोंडातून जर शब्द येतो ना तो ब्रह्मवाक्य असतंय बघ. मग शनिवार तर तू महाराज, काय अडचण नाही. ठीक आहे. नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडम संभूतम ते नमो नमामि शनैश्वरम. हा तुझा मंत्र आहे. हा मग जमल ना? जमल महाराज. म्हणावाच लागेल. शनेश्वराय नमः. ते अंड्याचं तेवढं बघ. शनेश्वराय नमः. ओके. शनेश्वराय नमः. येतं नाही कधी गेलो म्हणून. येऊ का महाराज? या या या, या. अंड्याचं तेवढं बघा. महाराज मूर्ख आहात का तुम्ही? चांदीचं नाही सोन्याचं अंड सांगायचं होतं त्यांना. अरे बापजी येडाय तू. डायरेक्ट जर सोन्याला हात घातला आपण तर ती चांदी जायची, सोनं जायचं ना आपल्या हातात काहीतरी वेगळंच यायचं. हा, मग ते नदीला कशाला सोडायला लावले, हिथं आणायला लावायचं. आला का परत तुझा दुसरा पॉइंट फसला का? हे बघ त्यांनी जर ते सोन्याचं वाव चांदीचं वाव तिथं वाहिलं का नाही, आपण हायच की खाली धरायला. आता तिकडे जावं लागेल ना परत. जाऊ, पण ते दुसऱ्या सावजाचं काय झालं बघ. मिशन नीट करा. मिशन नीट करतो. येतय सांगितलंय ती पण येतय तो पचरा. पण त्याला म्हणायचं ना महाराजाला, ह्या मसोबापाशी बसण्यापेक्षा अण्णाच्या बंगल्यात बसला असता ना. हो अण्णा, हे असं कोणाच्या बी घरी येत नाहीत महाराज. का त्याला पाय नाहीत काय? अहो पायाचा सोडा, ती लय मोठी तपश्चर्या केलेली महाराज येत राहू. बर. आणि ती भविष्यात इतकं छान सांगतात ना, माझं तर भविष्य लय छान सांगितलं होते. म्हणजे तू लय मोठा श्रीमंत होशील. तुला कोणाची ना अजिबात काही चाकरी करायची गरज राहणार नाही. काय अण्णा, तुम्ही तुमचं विचारून घ्या. मला काय ती सांगायची गरज आहे का? हा, मी त्याला विचारणार ना. मला फक्त एकच इच्छा आहे, मी सरपंच कसा होणार आणि होणार का नाही एवढं सांगितलं ना, त्याच्यापाशी मी पोत्याने पैसा सोडेल असा. महाराज हा, आता काय? अरे आता काय मी तुला विचारणार आहे, तू उलट मलाच विचार. अरे पुढच्या सावजाचं काय झालं? लावलंय नियोजन. लुटायचंय ना आपल्याला. ओके, मग यायचं कधी? येतीलच की आता. आपला इथं पुतळा झाला ना. नीट बस. नमस्कार महाराज. आमच्या गावचं माजी सरपंच आहेत. हे तू मला सांगणार? अरे हे तुमच्याच गावचे माजी सरपंच आहेत. 5 वर्ष सत्ता भोगली का नाही तुम्ही? भोगली ना. हा भोगली ना. नाव काय? काय नाव? अण्णा कोळसे पाटील म्हणतात ते. हाला गोष्ट खरी का खोटी? नावामध्ये जर काही चूक झाली असेल तर पटकन मला सांगायचं. बरोबर? 5 वर्ष सत्ता भोगली ना, आणि आता माजी सरपंच म्हणून मिरवतात गावामध्ये. सारखी कालर ताट करू नका. कर्म तुमचं चांगलं नाही म्हणून तुम्हाला गाव सोडून पुण्याला जावं लागलं. इचरा का? गावामध्ये ज्यावेळेस यांची सरपंचाची सत्ता होती त्यावेळेस नाही त्या बाईची आबरू ह्यांनी लुटली. चप्पलने मार खाल्ला अक्षरशः चौकामध्ये ह्या व्यक्तीनं. महाराज तुमच्या पाया पडतो गाड्या, मागचं काय काढू नका हो. आता पुढचं धरा तुम्ही. अहो मागचं काढणारा मी कोण आहे, पुढचं धरणारा मी कोण आहे? तुमचं कर्म सांगताय, मला ते सांगावं लागतंय तोंडाने. ह्या आणि हे बघ, पुण्यामध्ये जाऊन तरी ह्याने काय केलं? काय केलं पुण्यामध्ये जाऊन? अरे धंदा करावा होता कसला, पण हिने धंदा केला कसला? भंगाराचा. गेला ना सगळा धंदा भंगारात. रुपडी खिशात राहिली नाही, सारा पैसा गेला. इज्जत तर गावामध्ये भरपूर घालवली भ्रष्टाचारामध्ये, आणि आता परत इज्जत आणायसाठी माझ्याकडे आलाय तोंड घेऊन, काळ कोळसे पाटील म्हणे. महाराज माझं लय चुकलं हो. मला माफ करा, पण मला एवढ्या वेळेस सरपंच करा. माझ्याकडे आता लय पैसा आहे. अरे होशील बालका, तू बी सरपंच होशील, पण तुला काय तोडगा करावं लागतील. करू की महाराज? करशील ना? हो. हे बघ, मी सांगतो तसं करायचं. 4 पाय असणारा, 1 शिपूट असणारा आणि 2 शिंग असणारा असा तुला एक बळी द्यावा लागेल. अण्णा म्हणजे बोकाड. हाय ना महाराज, बोकाड होय. हा, अहो मी 12 बोकड्याचे दावण तुमच्या दारात बांधतो. अरे 12 बोकडाची दावण तू मला देणार, मी काय त्याला मेंढपाळ म्हणून सांभाळणार का रे? मूर्ख बालका, गधड्या, नालायका, रामखोरा. आम्हाला फक्त एकच बोकड पाहिजे. देतो महाराज. देशील ना? देणार. हा, आणि ते सोडायचं कुठं? सोडतो घेता आणून.
अरे हित का आमच्यावर सोडतो का ते बोकड? आमच्या बोकड नाही सोडायचं तिथं. बोकड सोडायचं कुठं? गावाच्या बाहेर आपल्या एक नदी आहे, नदीच्या शेजारी स्मशानभूमी, आणि त्या स्मशानभूमीमध्ये प्रेतात्मा फिरतात आणि ते प्रेतात्मा तुम्हाला शांत करायचे. त्याच्यासाठी ते बोकड पाहिजे. आम्हाला तुझा पैसा नको, अडका नको, काही नको. तुला फक्त सरपंच व्हायचंय ना, आम्ही ते करणार. काळच सोडायचे ना फक्त. काळं सोडायचं, पण काळं बोकड सोडत असताना कपाळावर एक पांढरा तीळ पाहिजे. मिळेल का तसं? बघावं लागेल अण्णा मला आता. आणतो. बोकडाचा आण नाही तर खोकड आणशील. नाही बोकडाच आणतो. हा, आणि हे बघ, हे करत असताना तुला अजून एक नामी जर उपाय मला द्यायचा असेल तर तो मी असा देऊ इच्छितो. हे बालका, तुला सोमवार धरावा लागेल. नाही सोमवारी कशाला, मी आता ए, चल. भ्रष्टाचाराने बरबटलेले हात आम्हाला लावून आम्हाला मलिन करू नकोस. हे बघ, सोमवार धरायचा. सोमवारी धरल्यानंतर उपवास करायचा. उपवास धरल्यानंतर तुला काही मंत्र उपचार करावे लागतील, आणि ते मंत्र असे आहेत: सौराष्ट्र सोमनाथंचन श्री शैल मल्लिकार्जुन उज्जैन महाकालम ओंकारम ममलेश्वरम परल्य वैद्यनाथम चम डाकिन्या भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावणी वाराणसी तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम ग्रीष्मेशम चम शिवालय यतः ज्योतिर्लिंगाणी सायं प्राता पठिनारन सप्त जन्म कृतम पापम स्मरणेन विनाशती स्मरणेन विनाशती. आईला महाराज हे मंत्र आहे का कपार आहे नाही? अरे हे काय हरिभक्त पारायण नाही गधड्या, 7 दिवसाचा पारायण आहे. हा सोपा मंत्र आहे. आणि अजूनही हा तुला मंत्र येत नसेल तर दुसरा मंत्र सोपा सोज्वळ सांगतो. ओम नमः शिवाय म्हणायचं. जमल महाराज. जमल ना? जमल. हा, बर. ओम नमः शिवाय. हे पण नाही तुझ्या घरी तू म्हणायचं, आणि काळ्या बोकडाचं तेवढं इसरायचं नाही, पांढरा तिळका पाळावर त्याच्या पाहिजे. देतो. सरपंच व्हायचंय ना? हा, मग. चल सोट. बोकाड सोडताना माग वळून बघायचं नाही. म्हणजे बोकडाकड बोकडाकडे बघायचं नाही, पुढं बघून चालायचं. निघा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आलख निरंजन. चल सोट. काय महाराज, तुम्हाला डोक्याचा भाग बी काय का नाही? आता काय झालं? ही बोकाड धिकाड कशाला मागायचं? मग काय मागायला पाहिजे होतं? चांगलं जरा मोठं मागायचं. मोठं काय मागतो पण? मोठं बैल मागायचा. बरं, बैल? गाई मागायची, म्हैस मागायची. रेडा मागायचा. येड्या गाबाळे, हा? हे असलं मागून आपला विश्वास राहील का रे? हा? दाढवाना, तुला काय कळतं का नाही? काय बी मागतंय बोकाड. काही बी नसतंय मागायचं. बरोबर मागितलंय मी. आणि ते सोडणार आहे कुठं? स्मशानभूमी पशीच ना. मग हायच ना मग खाली आपण. हा, बोकाड खाली चरत आलं की. जाऊ दे त्याला सोडून. अरे पण ते बस आता. तिसऱ्या सावजाचं काय येतंय झालं? ते बी. हा? बस बघ 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 बस बस येतंय. बघ, त्याला फोन फॅक्स झेरॉक्स काहीतरी कर. उरक. झेरॉक्स केलंय. राजा भाऊ, एवढ्या गडबडीनं सराफाच्या दुकानाची पिशवी घेऊन कशाला बोलवलंय? हा, तुला सगळं सांगतो दादा. आता काय? मी आणि सरपंच सकाळी हा. ते भविष्यकार आहे का नाही, त्याच्याकडे गेलो होतो सकाळी. बर, त्यांनी सरपंचाला काय सांगितलं माहितीये का? काय सांगितलं? चांदीचं अंड हा. वाच्या पाण्यात सोडायला सांगितलं. बर, म्हणजे तू सरपंच होशील. असं सांगितलं? हा, म्हणून मी काय केलं माहितीये का? माझं बी डोकं तुला माहिती कसं काय झालं ती. पण तयार कस काय आणलं हा, तिथं? तुला सगळं सांगतो. चांदीचं? हा, अरे ते दुकानात अशी तयार करून ठेवतात का? नाही 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 नाही, तू ग बस. मला सांगितलं होतं सराफाच्यात जायला, हा. मी गेलोच नाही कुठंच. मग कस मी ना, काय केलं, एक अंड एकात आणलं 7 रुपयाचं ओरिजिनल अंड. म्हणजे साधा अंडा कोण देतं? हा, मग काय केलं, पोराचा खेळाचा कलर असतो ना सिल्वर, वरनं लावला. अर्धा तास घालावला ह्याला. कसं काय दिसतंय अंड्यागत. सेम टू सेम दिसतंय. आणि उन्हात ठुलं वाळा 1 तास 1.5 तास बर, खडंग वाळलं. पण बघतो घरात तर पिशवी कुठे या. मग मला फोन केला, हा, पिशवी घेऊन ये. सराफाची पिशवी. अरे तुला डोकं कसं काय? ह्याला खर्च आलाय किती? किती आलाय? 7 रुपये अंड्याचं, हा, 3 रुपये कलर, आणि पिशवीचं 3 रुपये. 13 रुपये खर्च झाला. जाऊ दे गेला तर 7,000 आपल्या दोघांच्या बापाचं झालं ना आता. सरपंचाने सकाळी दिले. हा, काय काय पण तुला एक सांगतो, सरपंचाला ह्यातली एक गोष्ट सांगायची. काय सुद्धा सरपंचाला सांगत नाही. पण राजा भाऊ, तुमच्या डोक्यासारखं डोकं गावात दुसऱ्या कोणाला येडा का काय तुला का? सरपंचाने गावाला टाकलंय, पण तुम्ही सरपंचाला टाकलं राव. होय, कोणी टाकलं कुणाला काय? आहो ते जरा काट- पिशवीत अंड टाकलं. हा, अरे मी सराफाला फोन केला तर तुम्ही नव्हता दुकानात. 12 झाले गेलतो सरपंच. इथं नव्हतोय आपल्या. आता इथं जमतंय का असं बनवायला त्यांना? जाऊ दे. वेळ का झाला माहितीये का? ती चांदी घेतली, हा. त्याचा अंड बनवलं.
बनवायला वेळ लागतो ना. वेळ लागू दे पण पैसे पुरलं का 7,000? अहो काय कमी पडलं असतं मी पट्ट्याने टाकलं असतं त्यात. बरं भागलं ना. हा बरं अंड दाखवा कसं काय बघू द्या. हांड सरपंच ते मी हात नाही लावत, मी शाकाहारी माणूस आहे. मी पण काय अहो साधीच हांड आहे. काय रे, चांदीच आहे म्हणा. राजा भाऊ कस काय ओरिजिनल चांदीचं अंड. मग अहो तुमच्या जीवापेक्षा लय अप्रूप आहे काय. सरपंच तुम्ही होणार आहे. बघ आता तुला सांगतो 7,000 रुपये जाऊ दे, ही अंड आपण देवाला तिथं नदीला वाहू आणि एकदा सरपंच झालो ना अशा 1,500 अंडी आपल्याला तयार करता येतात. लावली फिल्डिंग येतंय. अरे घ्यायचं कधी आणि दुसरं हे बघ काय सगळी गडी माणसंच बोलावतात तो बाय माणूस एक बी नाही व्हायला का. बाय माणूस आता पुढच्या खेपला बोलू जाऊ दे. आता पैशावाली माणसं बोलावली ती येतीलच आता. नीट बस. नीट बसा तुम्ही. हो का, आलंय कोणतरी. बसा बसा नीट बसा. राम राम महाराज, नमस्कार. लख निरंजन ही आमच्या गावची लय महान हस्ती बर का, तुमच्या दर्शनासाठी आली. कल्याण करा. कल्याण वस्तू आणि महान हस्ती हे तुम्ही आम्हाला सांगणार. अरे आमच्या परमात्म्याने कधीच सांगितलं ही हस्ती कोण आहे ती. हे तुमच्या गावचं चेअरमन. दुधाचा धंदा या व्यक्तीचा. गोष्ट खरी का खोटी? अगदी बरोबर महाराज. पण दुधाच्या धंद्यामध्ये ह्या माणसाने भरपूर भ्रष्टाचार केलेला आहे. पांढऱ्या शुभ्र दुधामध्ये पाताळ पाणी ओततो हे माणूस. महाराज मी नाही होत, ती बावड्या कामाला होता ना हा. माझ्याकडं, ती पाणी वाचायचा. बाहुड्याच्या नावाखाली दडू नकोस गधड्या, मूर्खा, नालायका, हरामखोरा. कल्याण करायला का वाट लावतेल आपली. मी सांगतो माझ्या तोंडातलं जे वाक्य येतं ते ब्रह्म वाक्य असतंय. आणि हे बघ उचल देताना तू मागं पुढे बघतो चांगल्या माणसाला, आणि बाय माणूस आलं की कना उचल देतो. गोष्ट खरी का खोटी? नाही ती एका बायला दिली ती बरं का पैसे मी, पण परत नाही तसं केलं. अरे एका बायला कुठली 10 बायला तू उचल दिली. आम्हाला हे सगळं कळतंय. खरं काही गावात कोणाला काय म्हणलं बरं का विषय. कशाला आम्ही सांगतोय, सगळं खरंच सांगायला लागलं. आणि हे बघ तुला सरपंच व्हावं असं वाटतं, बरोबर आहे. महाराज तुम्ही ना देव माणूस आहे. पण सरपंच होत असताना तुझ्या मनात ती इच्छा असताना तुला एक आडकाठी येत होती का नाही? आणि ती आडकाठी कोणाची येत होती आणि ती दुसऱ्या तिसऱ्या कोणाची येत नसून त्याच्याच मित्राची त्याला आडकाठी येत होती. कोण हो महाराज? सांगतो सांगणार तो ऐकणार तू आहे. सरपंच आपल्या गावचं सरपंच तुमच्या बरोबर दोस्त म्हणून वागतात, पण तुम्हाला ते अडचण निर्माण करतात. मी म्हणलेलं बरोबर आहे का नाही. बघा कसं असतं विशाल. हा आणि हे बघ दुसरा माणूस म्हणजे तो कोळसे पाटील अण्णा, तो तारेगत कोंबडा, तो एक तुला अडचण निर्माण करतो. आणि तुला चेअरमन पदामध्ये कुठलंही पद न मिळवता येण्यासाठी ही दोघं सतत धडपड करत असतात. गोष्ट खरी का खोटी? अगदी बरोबर आहे महाराज. अहो अख्ख्या गावात वावटळ झालतच सरपंच. तो ह्याच्यामध्ये सुद्धा तुला यश संपादन करता येईल, पण आम्ही सांगाल तो तोडगा तुला ऐकावा लागेल. काय करू महाराज? काय करावं लागेल? हे बघ काळं पांढरं, ब्लॅक अँड व्हाईट, उलट्या पकाचा कोंबडा तू देवाला व्हायचा आहे. कोंबडा काय 10 कोंबड्या टाकतो? ठीक आहे 10 कोंबड्या नको टाकू, एकच कोंबडा पाहिजे. 10 कोंबड्या टाकून आम्ही काय ढाबा बिबा टाकू काय रे गधड्या मूर्खा? एकच देतो मग. स्वस्त आहे. जाऊ दे 500 रुपये गेल तर जाऊ दे. मग तो सोडायचा कुठं विचार? हा कुठं सोडायचं? कुठं सोडायचा? आपला कुठं सोडायचा? मीच काय तुला विचारतोय ते. हा कुठं सोडायचा? स्मशानभूमीपाशी एक नदी, त्या नदीच्या किनाऱ्याला तो कोंबडा सोडायचा, पण पाय बांधून सोडायचा. कसा? पाय बांधून. विशाल नीट ध्यानात ठेव. उपारट्या पाकडाचा कोंबडा, त्याचं पाय बांधून ते कुठं सोडायचं आहे? स्मशानभूमी तिथं. आपल्या दोघांना जाऊन सोडावं लागल. तू पण चल. अहो पण शेरमन असं उलट्या पाकाचा कोंबडा कुठल्या पोल्ट्रीत मिळतो? अरे हुडका तुमच्या पद्धतीने. तुम्ही मला काय प्रश्न विचारता का? मला हुडकायला लावता तू कोंबडा. मग सगळं होईल काय व्यवस्थित माझं? सगळे एक नंबर होईल, पण भ्रष्टाचार पुन्हा करू नकोस आणि कर्म चांगलं करत राहा. हे सगळं होईल काय? सगळं 100% होईल. मी खुश आहे. तुम्ही काय करा माहिती का? काही पैसे घ्या. मी पैशाला हात लावत नाही, माझा सेवक पैसे मला हात लावतो. नीट ठेव. असू द्या असू द्या. आणि हे बघ हे सगळं करत असताना तुला मंगळवार धरावा लागेल. मंगळवार? मंगळवार
आजपासून धरतो की मग, आज मंगळवारच आहे. अरे गधडा, मूर्खा, नालायका, बेशर्मा, आत्ता धरतात का दुपारचं मंगळवार? सकाळच्या पारी धरावं लागतो ते. अच्छा, म्हणजे सकाळपासून धरणार. सकाळपासून धरावं लागतो तो. सकाळी जेवण केलं तर चालेल का? सांग. म्हणजे ज्वारीची भाकरी खाल्ली तर चालेल का? अरे गधड्यांनो, ज्वारीच्या भाकऱ्या धरून कुठे उपवास करतात का? निर्जली उपवास करायचा, मंगळवार धरायचा, आणि मंगळवार धरत असताना तुला काही मंत्रोपचार करावे लागतील. काय करायचं? करे की मंत्रोपचार. न तातो न माता न बंधू न दाता न पुत्रो न पुत्री न भरतो न भरते. कुत्र मुत्र नाही. अरे कुत्री मुठतील ह्याच्या तोंडावर असं जर काय म्हणला तर एवढं पाठ होईल का चेअरमन? बारका मंत्र बघा की. सोपा द्या महाराज, सोपा. सोपा द्या सोपा. आई देव भवानी मला पाव, एवढंच म्हणायचं. भवानी देव मला पाव. पाव एवढंच आहे ना? एवढंच म्हणायचं. बर, हेच एक बघा बरं जरा. हे बोजगाव कोणाच आहे? अहो महाराज, बुजगाव नका म्हणू. अहो ही मूर्ती लहान कीर्ती महान आहे. अहो हे चेअरमन वाणीत दिसतंय नेमकं. अहो मग अहो आमच्या गावचे छोटे पुढारी इथे. होय. हा मग प्रशांत राव, जरा याचं बी कल्याण करा. प्रशांत राव म्हणतात हे ह्याला, म्हणजे इसकुटून बोलायचं म्हटलं तर परशाच म्हणावं लागेल की रे ह्याला. परशा. हा, माझी उंची कस काय वाढणार? उंची वाढणार बालका, ज्या दिवशी तू टाचा उचलून उंटाचा मुका घेशील त्या दिवशी तुझी उंची वाढणार आहे. अहो महाराज, माझं लग्न सुद्धा होईना. पण कशाला करतो थोड्यासाठी लग्न? लग्न झाल्यावर तुझं काय होईल रे सगळं भगणं? मी सांगाल त्यावेळेस लग्न कर. बरं, गडबड करू नको. उंची वाढू दे, मग लग्न करू. कळलं ना तुला आता सगळं? चला बरोबर दिवशी कोंबडं धरायचं आपल्याला. कोंबडा सोडतानी, कोंबडा सोडल्यावर माग फिरून बघायचं नाही. कोंबड्याकडे परत बघायचं नाही. नाही बघत. हा, पाय बांधून कोंबडा सोडायचा, उलट्या पाकाचा कोंबडा सोडायचा, आणि तो पण कसला? काळ्या पांढऱ्या, ब्लॅक अँड व्हाईट, उलट पाक कोंबडा, तुतारी, स्मशानभूमी. या बोजगाव न घेऊन जा. चालेल महाराज. चला चला महाराज, बसा आता. झालं का बरं? सगळं बरं झालं. सगळं बरं झालं ना? चांदीचं अंड मागितलं, हा, बोकाड मागितलं होय, 4 पायाचं, होय की. आणि आता उलट्या पाकाचा कोंबडा मागितला. 1 नंबर झालं ना? 1 नंबर. काय लाका 1 नंबर झालं. आता काय झालं? चुकलं माझं, तुला बुवा केला ते. मला बुवा केलं? आणि झालं असतं तर काय काय मागितलं असतं. काय मागितलं असतं? मागतोय कोंबड मागतोय, बोकड मागतोय, खेकड मागतोय, काय काय मागतोय. अरे सोनं मागायचं, चांदी मागायचं, पैसे मागायचं, आला बुवा व्हायला. अरे येडा का खोळा तू? काय लाका, आता चल ते तिकडे जाऊन बसावं लागल. असं म्हणतोय? माणसं यायच्या आधी. चल चल, नाही तर ती जायचं वाहून. नाही तर ती जायचं खाली वाहून. नदीकडे जावं लागेल. चल चल चल. जावं लागेल. मी माझ्या सासरवाडीवरून बोकड आणले. ही बोकड फक्त 8,000च आहे. मिळतवर ना 8,000. हो, पण त्या महाराजांनी काय सांगितलं माहिती का? ह्या बोकडाला पांढरा टिळा पाहिजे. काय आता ह्याला काय पांढरा टिळा नाही, मग आपण काय आयडिया करू माहिती? ह्याला लावतो चुना काय, आणि अन्नाकडून आपण 15,000 रुपये काढू. 7,000 रुपये आपल्या दोघाचा फायदा होईल. येड्या, म्हणजे बोकडाला पण चुना लावायचा आणि अन्नाला पण चुना लावायचा. आणि ह्यालाच म्हणतात चिपक्या बोकड नाचवणी. तू आता नीट धर, नीट धर. निधे पूर्ण करू. दे पण आता दे दे आमला काय अरे आता दे बाबा शांती. कसं चल, कसं काय दिसतंय आता? चल आता अन्नाकडे घेऊन जाऊ. चला अन्नाकडे घेऊन जाऊ. खायला ह्या दौलतला एक काम सांगितलंय, बोकाड आण म्हणलं. संध्याकाळ होत आली, एक तर संध्याकाळच्या आज बोकाड सोडायचे. बोकाड आणतोय का तर काय शिजून आणतोय काय कळा नाही गाड्या. अण्णा लय तकलीफ झाली ना. फिरून फिरून एक तर फेस पडला. कस काय बोकड, कस काय बघा. बोकाड 1 नंबर आहे. मग पांढरा आहे का त्याला? काय डोळ्याने बघा राव. 1 नंबर 1 नंबर. पण आता मिटलं म्हणायचं तेवढ्यात. कशात? पैसे दिले तुला 8,000 दिले ना. हा 15,000 वारा ना, याची मालकीन सोडणाच. 15,000 15,000 म्हणली. कुठं आणलं ही? माझ्या सासरवाडीहून आणली. मला तिथं परत जायचं राव 17 वेळा. मिळत नाही का? मला 2 आणले. सोडायची ती. अरे पण तुला आपल्या गावात मिळलं नाही का? हा सांग.
अख्खं गाव पालतं घातलं राव आम्ही कुठेच बोकाड भेटाना काय राव तुमच्यासाठी पार कान चालवत घेऊन आलोय. असू दे जाऊ दे, संध्याकाळची आत सोडायचंय. हा चल मग देतो तुला पैसे. 7,000 काय कर देतो की तुला, चल की पुढं. नक्की द्या नाही तर मग हा ती लई बाई बोंबला माझ्या नावाने दुसरं काय बोंबाल ते अण्णाकडे पोत्याने पैसा आला का? काय मग काय देत नाही मी. मग चालायचं हा एकदा हे सोडलं म्हणजे अण्णा सरपंच झाला. चला चला चांगलं काम केलं. चला विशाल, बोला परशनराव. माझ्याकडे पैसे कमवायची आयडिया आली आहे. लगा अरे लका ही कोंबडी कशी धरली, अख्खं गाव पालतं घातलं, शेवट अंड्यावर बसलेली कोंबडी धरली आपण. आता पैसे कमवायचं कसं डोक्यात आलं तुझ्या? ही कोंबडी कितीची आहे? 500 रुपयाला घेतली आपण खाली. मग चेअरमनला काय सांगायचं? काय सांगतो 5,000ला आणली म्हणून सांगायचं. यार परशा काही येडावेडा झाला काय? हा डायरेक्ट 4,000चा गाळा. हिथं काय कोंबडी मिळाली नाही. नाही मिळाला. आपण चेअरमनला सांगायचं आम्ही बाहेरून आणली म्हणून. बाहेरून कुठनं सांगतो? कळंबवरून आणली म्हणून सांगायचं. हा मग त्याला खरं वाटेल. हा ते ऐकल वय ऐकतंय. चालतंय की मग. पण एवढं पैसे दिलं वाटतंय तुला ह्या कोंबडीला? अरे पण ते महाराजांनी कसली कोंबडी आणायला सांगितली होती ती काय सांगितलं होतं ना? उलट्या पकडाची. हा, मग ती कसं करणार? ह्या कोंबडीला देतील का ती 5,000? देतील की काय? माझ्याकडे काय आयडिया आहे. अजून बी आयडिया आहे होय? कुठली आयडिया आहे? सांग. लका हिची पकड काढली काय तू? नाही नाही मी आणल्या तिकुंड. तरी म्हणलं त्या खुरावड्यात काय करतोय तू? ही काय करतो? हे असं दर्पक. बरं हा धरलं. हा अरे डोकं चालवल बारका पुढारी. लका चिकट टेंबे. हा असं दर. कोंबडी बी गप बसली. लका ऐकते का काय तुझं? अरे लका उलटा पग दिसायला लागला हो. लका 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 मारला पाहिजे तुला. दुसरा कुठे गेला? शिका ठेव दाब बरं. चिटकव चिटकव हो. दाबलाय मी असा पग. हा थांब आपण पाय बांधू आता. लका परशाला का लय उलट्या पकाची दिसायला लागली हो बघ. बांध बांध पाय बांध पहिलं. पॅक बांधा. सुटली तर आपदा माहिती ना. मग काय आधीच गाव नाही कोंबडी कुठं. बर बाकी जाऊ दे. पण 5,000 दिल्यावर आपल्यात निम करू. निम नाही मग 4,000 माझं. हा आणि 500 तुझं. आणि मी 500चं काय करू? मी 500चं काय करू लका? तुलाच राहून दे. अरे लका मला 500 रुपये देतोय आणि आपल्याला 4,000 ठेवतोय वर. मी घेतो 4,000चा पोशाख. तुला काय करायचंय ती कर आणि 500 गेलं कोंबडीला. मी गोळ्या बिस्किट खातो 500ची. काय करायचं ती कर. बर चल पिशवीत घालूया. मी घेतो पिशवी तिकडे. आला का? माझ्या विश्वास नाही वय. राजा भाऊ पिशवी काढाय. पिशवीला काढायचा. अहो काढा मी सांगतो तुम्हाला. एवढंच द्या. ही पिशवी काय सोडायचं नाही. हे असंच राहू द्या. परत वापरायला राहू दे. काय करायचंय? सरपंच नाही तिथं काढा करते. तसं नाही रे पण उपयोग नाही ना. ही अंड देवाला दिसलं पाहिजे ना. डोकं आहे सरपंचाला. सरपंच तुम्ही हरून आला का? हा परत गेलो महाराज आहेत का बघायला. बर महाराज झाला ना दृश्य. मग काय अहो गेलतो कशाला माहितीये का? परत एक अंड सोडायचं का म्हणून विचारायला गेलतो. पुढची पंचवार्षिक. म्हणजे 2 अंडी सोडली की 10 वर्ष आपली झाली असतील. काळजी ती पहिलंच आपलं चुकलं. 2 आणाय पाहिजे. बरं असू द्या. हे व्यवस्थित झालंय ना. महाराजांनी काय सांगितलंय माग वळून बघायचं नाही. हे सोडायचं हरार महादेव मानायचं पाठदिशेने चालायला लागायचं. माग बघू नका. हा हात लावा हात लावा. हा हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे. चला 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 चला. हर हर गंगे हर हर गंगे. बघत नाही ना आपल्याला. कोण नाही बघत. माझं लक्ष आहे सगळीकडे.
बांधायचं थोडं घे. कसं आहे माहितीये का, मी खांद्याव का घे म्हणलं माहितीये का, चालून चालून हे मेल्याव अण्णा आपण खाली घ्यावी बोकांडी बोलत त्याला 1 किलोमीटर झालं सावकाश घ्या. अण्णा बांधायचं का लगेच? हो का? मला लय आनंद झालाय आज, आणि तुम्ही मला मदत केल्याचा हे फार आनंद आहे. कारण कसं आहे माहितीये का, येणार काय फक्त हे 15,000 मी सरपंच होतो या, नाही तर लोक 25-25 लाख रुपये सरपंच पदासाठी खर्च करतात. अरे अण्णा तुमची 7,000 रुपये आपल्याला काय झालं? काय नाही आमचं आपलं दुसरे चालले ते पण पटकन काय बघत कोणी नाही कोण बघत. बघायचं नाही अण्णा. मला सरपंच कर रे बाबा. विशाल, हा ही कोंबडी आहे बर का, हा पण उपारटी पकडायची ना. चेअरमन बास का, ही कोंबडी मिळवायसाठी अख्खं गाव पालतं घातलं, बारामती पालती घातली, शेवट परशा कुठं गेलो आपण? कळमला. अव चेअरमन, आम्ही कुठं गेलो? तू कळमला पेट्रोल जाळून टू व्हीलर वर अजून जीवलो नाही, भूक लागली. एवढी आपदा करून कोंबडी आणली पण उलट्या पकडाचीच आणली. हायतला का पकडा उलटीच आहे तिची. पण चेअरमन ही कोंबडी केवढ्याला पडली माहिती का? हा 5,000 शिवाय रुपया कमी नाही म्हणला तो. 5,000 कोंबडी? सांग बाबा परशा. मग काय 5,000ला ती देईना. बहुतेक ही उलटी पकडा असल्यामुळे त्यांनी 5,000 घेतला असतील. हो पण 5,000 जाऊ द्या, पण तुमचा फायदा झाल्यावर विचार करा. हायला मला सांगा, लोक ना 50-50 लाख रुपये खर्च करतात. बघा आपल्याला काय 5,000 रुपयात मी सरपंच चेअरमन होईल, सगळंच होईल. आता फक्त ही विषय गावात कोणाला म्हणू नका. काय नाही. आता मी काय करतो, इथं कोंबडी सोडतो आणि तुम्ही काय करा, एका रस्त्यानं जा, मी एका रस्त्यानं जातो. हा सोडू का इथं? मग बरं चेअरमन मागं नाही बघायचं, पैसे ऑनलाईन सोडतो. चला. हो 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 अरे हो रे हो अरे हो 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 उलट्या पाकाची कोंबडी मिळाली. हा. बरोबर आहे. चांदीचा अंड बी मिळालं ओके, आणि बकड बी मिळाले आपल्याला. मस्तच. आता फक्त एक काम करायचं, हा. आपल्याला कोणी बघायच्या तिथनं निष्ठायचं. हा. आणि हे बघ, आईला हे कोण आहेत नक्की, करतात काय? ही दाढी लय टुसती, एवढी तेवढी फटकाऱ्याव काय माझ्याकडे ती बकड. मी काय व्यस्तारा आणलाय वय तवा. अरे ते कशी काढ, पण काढ बाबा. बरं आता काढ तू दाढी, पहिला तुझा पटका काढ. काढ तूच. काढ काढ लवकर. थांब काढ काढ. थांब थांब थांब. आग, आय, आय, आय. इधर इधर काकत काकत धर. इकडे बघ. हो रक्त घे. थांब 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 थांब. घे इकडे ते. बकड. ओयो लय जाम झालो लाका. बकड सुटेल. हे बघ, ती चेअरमन, ती सरपंच आणि ते अण्णा, गावातल्या कुणी बी आपल्याला बघितलं नाही पाहिजे. अरे इथं बापजीन तानाजी, मला आत्ता कळलं गाड्या, हे राजाभाऊ हांड हुडकत होत चांदीचं, आणि अण्णांनी बोकाड आणले टिळा लावलेलं, आणि ते विशाल ह्यांनी तर उलट्या पकाची कोंबडी. फटकाऱ्यावर निघायचं. नाही कोणी बघित. चल 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 लवकर. नाही बघ कोणी आपल्याला. नाही कोण बघत. कुठं तुम्ही इकडं? तीच मी तुम्हाला विचार, तुम्ही इकडे कुठं? मी काय नाही, पाय मोकळं करायला आलतो जरा. काय मका हा करता? हा ते बंबाराने मका गेली ना तिकडं, हा. ती गुरांना घालाय मका लागत होती, ती बघाय गेल तू केवढी आली काय आहे ती. होय का? हा बर बर, आयला काय व्यायाम केलं बरं वाटतंय जरा. बघा, नाही तर कोणाला बोलवलं नाही तुम्ही इकडं. नाही नाही, मी कशाला बोलावतोय, अजिबात नाही. आता काय आहे, बरं चाललंय ना तुमचं? एकदम पद्धतशीर आहे. अय्यो, हा ना? अण्णा. राम राम. काय अण्णा, कोणाला बोललो तिकडं? हे अहो, मी राऊंड मारून आलो. नाही नाही, पण राऊंड माराय कुठे गेलता तुम्ही? बागेत गेलतो. इकडं बाग?
अहो, केली बाग तिकडे माझी द्राक्षाची बाग आहे एक. असं आहे का? बर 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 तुमचं काय इकडं काय व्यायाम आम्ही चाललोय. मला दिसलं नाही इकडं व्यायाम नाही चालला. कसं झालंय जरा वातावरण चांगलं झालंय हा. त्याच्यामुळं फिरतोय आम्ही. आणि ही बघला काय करतोय इकडे. मी मका बघा गेल तू बंबाराची मका. त्रिदेव हा इकडं कुठं आलो तिकडे फिरत फिरत आम्ही. फिरायला मसनात? नाही नाही म्हणजे व्यायामला कसं आहे इकडं आपलं पार्किंग व्यवस्थित मस्त असतंय. माणसं नसतात काय नसतात. तू इकडे काय करतोय संदीप? मी तुम्हाला सांगतो मोठा गोळ झालाय. हा गावात ते महाराज आलेत चेअरमन. कुठलं? महाराज आलेत ना चाकाच्या मसोबापाशी. व्हायला आला असेल बाबा काय. तुम्हाला माहित नाही? नाही त्या महाराजाचं करायचंय काय आपल्याला. करायचं आपल्या महाराजाचं? संदीप कसं माहितीये का आजकाल लय माणसं येतात गावात लुबडून जातात. आपण कशाला त्याचा विषय करायचा आहे. अहो पण ती गावातल्या मोठ्या ध्यानांना टोपी टाकली त्यांनी. हा टाकली असेल बाबा. काय आहे म्हणजे टाकली असेल टोपी. लोक बावळट आहेत काय त्यांना आता काय कळणार नाही. ती गावातली मोठी ध्यान माझ्या तर मताने तुम्हीच आहे फक्त. हे आपण किरकोळ आहे संदीप. समाजसेवक आहे आपण माणसं. अरे मोठी मोठी लय माणसं आहेत गावात. आपण काय किरकोळ आहे. पण तुम्हाला आता खरी मी एक सांगतो. हा ती दुसरी तिसरी कोण नाहीत मग गावातलीच आहेत. म्हणजे ती महाराज आहे ना हा तानाजी जाधव आहे आपला. आणि तो बापजी कांबळे त्याचा सेवक. आला का लागा लागा ती माग फसवलं होतं ती वय. हा तडीपार होती ती. आता त्याच्या हे बी काय लोकांना एवढं ओळखू आलं नाही होय ती बावळाट लोक. फसायचं कशाला लोकांनी. कष्ट करावं ना. मी तीच म्हणतोय अक्कल पाहिजे लोकांना की कुणाला पैसे द्यावा कुणाला काय द्यावा. संदीप तुला फसवलं नाही त्यांनी. मला नाही फसवलं. जाऊ दे. हा. पण मला असं वाटतंय की तुम्हाला फसवलंय. नाही नाही हे तू तू अजिबात ताण घेऊ नको. काय आपल्याला घेणं देणं करायचंय आम्हाला त्याचं काहीच माहिती नाही. नाही नाही ही तुम्हाला फसवलंय मला वाटतंय हे. 100%. आला का आम्ही किती हुशार माणसं ना आम्ही फसतोय तवा. चेअरमन सांगा. माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय राव ही. अरे तू काय बघितलं.